हा मित्रांनो, डेली वॉकिंग चॅलेंजचा आपला जो रोज आपण व्हिडिओ टाकत आहोत, तर आजचा हा मित्रांनो 21वा व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतो की बरेचदा आपण वॉकिंग रनिंग हे तर करत असतो, तर जे लोक असे वॉकिंग आणि रनिंग करतात ते आरोग्याची थोडी काळजी घेतात, परंतु बरेचदा पाहतो आपण की ज्यामध्ये शरीरामध्ये बऱ्याचशा कमतरता होत असतात, हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे, तर हिमोग्लोबिन कमी असणे, तर यामुळे चक्रा येणे आणि ही समस्या जी आहे तर आपल्याला महिलांमध्ये जास्त असलेली दिसते। साधारणतः 10च्या वरच हिमोग्लोबिन असलं पाहिजे, महिलांचं पण 11, 12च्या ह्याच्यामध्ये ते 13च्या वरचं चांगलं असतं। तर जर हे कमी असेल तर निश्चितपणे आपला आहार आणि आपलं जे संतुलन आहे, दैनंदिन दिनचर्या आहे, तर त्यावरती आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। काही छोट्या छोट्या बाबी असतात, जसं की पालक आहे, म्हणजे ज्यामध्ये आयर्न जास्त असतं समजा, त्यानंतर गुळ शेंगदाणे आहे, तर ह्या गोष्टीचं आपण सेवन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या दैनंदिन आरोग्यासाठी 1 तास स्वतःसाठी देणे म्हणजे काही निवड वॉकिंग रनिंगच नाही, तर ह्या आपल्या दैनंदिन ज्या सवयी आहेत त्या देखील जरी सुधारल्या तरी त्यामध्ये निश्चितपणे मित्रांनो बदल होईल। म्हणून हे आपलं आरोग्य याच्यासाठी आपण स्वतःसाठी काय कसं आहार घ्यायचा आणि कसं दिनचर्या आपण घालायची या संदर्भात आपण रोजच आपली स्वतःची काळजी केली पाहिजे, असं मला वाटतं। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।